मी आदित्य ठाकरे. मी बाकलीवालमध्ये इथे 9वी ते 12वी म्हणजे 4 वर्ष अभ्यास करतो आहे. माझं आज JEE ॲडव्हान्समध्ये AIR 162 आलं आहे. खूप खुश तर आहेच मी. बाकलीवालनी इथे त्यांची ॲडमिन टीम, त्यांच्या शिक्षकांनी मला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स समजावलं आणि माझ्यात ती आवड आणली की असे सायन्स आणि असे विषय कसा अभ्यास करताना पण मजा येऊ शकते. त्यांच्यामुळे हा रिझल्ट माझ्याकडे आला आहे आणि मी आता जाणार IIT मद्रासला, तिथे अजून पुढचं शिक्षण करायला. कोणता विषय तुझ्या दृष्टीने अवघड होता आणि जो बाकलीवाली तुला खूप सोपा करून दिला की ज्यामुळे तुझा कॉन्फिडन्स बिल्ड झाला? सगळ्यात कठीण माझ्यासाठी तरी स्टार्टपासून केमिस्ट्री असायचं, पण BTच्या टीचर्सनी मला इतकं मदत केलं आहे, मला काउन्सिल केलं आहे, एवढं केलं आहे की माझं आता आज ॲडव्हान्समध्ये केमिस्ट्रीमध्ये हायेस्ट मार्क आले. आता येणाऱ्या पुढच्या ज्या स्टुडंटला आहे तू त्यांना काय सांगशील? त्यांना सांगेन की फक्त कन्सिस्टंटली हार्डवर्क करा. काही अजून एक्स्ट्रा सुपर इंटेलिजन्सची काहीच गरज नसते. फक्त कन्सिस्टंटली हार्डवर्क करा तर तुमचा पण रिझल्ट येऊ शकतो. सिद्धार्थ आहे. मी बाकलीवालमध्ये 8वीत आलो होतो. प्रोसेसमध्ये स्वतःला खूप आनंदी होतो, म्हणजे आत्ता पण आनंदीच होतो. आणि मला बाकलीवालनी हे शिकवलं 8वी ते 10वीमध्ये की शिकायचं कसं, म्हणजे खूपदा तुम्हाला पाठांतर नाही करायला लागत, तुम्हाला फक्त समजायला लागतं. एकदा तुम्हाला गोष्ट समजली तर ती सोपी होऊन जाते. आणि म्हणून 8वी ते 10वीत माझ्यात एक इंटरेस्ट डेव्हलप केला आणि 11वी 12वीत त्याला त्यांनी पॉलिश करून दिलं. आणि माझा JEE ॲडव्हान्सचा रँक 185 आहे. माझं JEE मेनचा 25 रँक आहे. आणि हा एक्सपिरियन्स 5 वर्षाचा 8वी ते 12वी उत्कृष्ट होता. सगळ्यात जास्ती मी माझ्या शिक्षकांचा ऋणी आहे. त्यांनी मला खूप जास्ती मदत केली. खूपदा असं व्हायचं की मी क्लासच्या 1 तास नंतर पण थांबायचं डाऊट्ससाठी आणि ते डाऊट्स सॉल्व्ह करायचे. आणि त्यांनी हे पण शिकवलं की जर तुम्हाला काहीतरी समजलं नाही आहे तर विचारायला घाबरू नका. तुम्ही जर ज्या गोष्टी येत नाही त्या विचारल्या नाही तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. आणि बाकलीवालचं ॲडमिन पण खूप उत्कृष्ट होतं. जेव्हा पण काही मला लागायचं मी त्यांना मागू शकायचो आणि ते मला मदत करायचे. आणि म्हणून मी कोणत्याही 8वी 9वी 10वी 11वी 12वीच्या मुलाला बाकलीवाल जॉईन करायला रिकमेंड करणार. नाव आदी आहे. मी बाकलीवालमध्ये 9th स्टँडर्डमध्ये जॉईन केलं होतं. फाउंडेशन कोर्सेस केले, त्यानंतर स्पेशल कॉम्प्रिहेन्सिव्ह केलं आणि मग कॉम्प्रिहेन्सिव्ह केलं. बाकलीवालमध्ये हे जे 4 इयरची जर्नी आहे ते म्हणजे एकदम रिमार्केबल आहे आणि मी ते विसरू नाही शकत कधीच. इथले टीचर्स, इथं जे लर्निंग कल्चर आहे ते मला नाही वाटत की पूर्ण देशभरात कुठे पण भेटू शकते तुम्हाला. माझी ऑल इंडिया रँक जी ती 253 आली आहे आणि JEE मेन्समध्ये माझी 555 होती. आणि मी आता IIT बॉम्बेला जायचं प्लॅन करतो आहे. मी बाकलीवाल ट्युटोरियल्सचा ऋणी राहील की त्यांनी जे मला व्हॅल्यूज दिले, त्यांनी बेसिकली आम्हाला शिकवले की कसं स्वतःहून शिकायचं आणि हे जे आम्हाला पुढे आमच्या जीवनात खूप कामी येईल. तर मी त्यांचा खूप ऋणी राहील. थँक्यू. सृजल भुते आहे. मी ट्युटोरियल्समधून केली. माझं JEE ॲडव्हान्समध्ये AIR 218 होतं. JEE मेन्समध्ये 1039 होतं. मी बाकलीवाल ट्युटोरियल्सला खूप ग्रेटफुल आहे, कारण की 2 वर्ष टीचर्सनी एवढं डेप्थमध्ये शिकवलं. स्वतःची आवड आली, असं वाटलं की स्वतः करायचं आहे. आणि असे कॉन्सेप्ट आहे की जस्ट क्वेश्चनसाठी आपण अभ्यास करत नाही आहे. तसं ॲक्च्युअल काय आहे, फिजिकल फेनॉमेना काय होतो, कशासाठी होतो, त्याचं कारण इफेक्ट सगळं काही खूप मजा आली माझ्याकडं. मी खूप ग्रेटफुल आहे. थँक्यू. उसका भी 185 रैंक आया इन JEE एडवांस. वो बाकलीवाल में था फ्रॉम 8th स्टैंडर्ड और उसका एक्सपीरियंस बहुत ही अच्छा था सिंस ही जॉइन. आई थिंक मैं भी बाकलीवाल से थी, सो मोर और लेस जो मेरी फैकल्टी मुझे मिली थी वही उससे भी मिली थी. 7 years अपार्ट थी. काफ़ी सपोर्ट मिला सभी टीचर्स से और वो काफ़ी खुश था यहाँ पे फ्रॉम द वेरी बिगिनिंग. And I think because he got that support from his teachers and a very good peer group, उसका आगे काफ़ी अच्छा हुआ और अभी अच्छा रैंक भी आया है.